नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर सँडी सर जी सेंटरमध्ये। या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणांची प्रश्नोत्तरं पाहणार आहोत, ते पण स्टेप बाय स्टेप। आत्तापर्यंत झालेल्या सर्व सरळ सेवा, पोलीस भरती, तलाठी असेल, नगर परिषद असेल, कृषी सेवक, ग्रामसेवक या सर्व पदांसाठी जे जे क्वेश्चन आलेले आहेत आतापर्यंत प्रिव्हियस इयरचे, ते सर्व पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक पहिला, मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत? याचे पर्याय पहा। अ 52, ब 51, क 46 आणि ड 53। याचे उत्तर क्रमांक आहे अ 52। प्रश्न क्रमांक 2, पुढील पर्यायांपैकी स्वर कोणता? पर्याय अ य, पर्याय ब ऐ, पर्याय क व, पर्याय ड श। याचे उत्तर क्रमांक आहे ब ऐ। प्रश्न क्रमांक 3, मराठी भाषेत एकूण किती स्वर आहेत? याचे पर्याय पहा। अ 8, ब 10, क 14, ड 9। याचे उत्तर क्रमांक आहे क 14। प्रश्न क्रमांक 4, मराठी भाषेचे लेखन आपण कोणत्या लिपीत करतो? अ अर्धमागधी, ब पाली, क देवनागरी, ड मोडी। याचे उत्तर क्रमांक आहे क देवनागरी। प्रश्न क्रमांक 5, तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? पर्याय अ शब्द, पर्याय ब वाक्य, पर्याय क वर्ण, पर्याय ड स्वर। याचे उत्तर क्रमांक आहे क वर्ण। प्रश्न क्रमांक 6, मराठी भाषेतील ळ या वर्णाचे वैशिष्ट्य कोणते? पर्याय अ आद्यवर्ण, पर्याय क कठोर वर्ण, पर्याय ब स्वतंत्र वर्ण, पर्याय ड यापैकी नाही। याचे उत्तर क्रमांक आहे ब स्वतंत्र वर्ण, पर्याय 3 नंबरला आहे ब चा। प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी कोणता वर्ण स्वर आहे? पर्याय अ क, पर्याय ब ई, पर्याय क ज, पर्याय ड न। याचे उत्तर क्रमांक आहे ब ई। प्रश्न क्रमांक 8, वर्णांची उच्चारण स्थाने या दृष्टिकोनातून कोणता वर्ण तालव्य नाही? पर्याय क श, पर्याय अ च, पर्याय ब छ, पर्याय ड र। याचे उत्तर क्रमांक आहे ड र। प्रश्न क्रमांक 9, खालीलपैकी संयुक्त स्वर कोणता नाही? पर्याय अ ऐ, पर्याय ब आई, पर्याय क ओ, पर्याय ड उ। याचे उत्तर क्रमांक आहे ड उ। प्रश्न क्रमांक 10, क हे व्यंजन या वर्णाचे आहे? अ कंठ्य, ब तालव्य, क दंत्य, ड ओष्ठ्य। याचे उत्तर क्रमांक आहे अ कंठ्य। प्रश्न क्रमांक 11, मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या भाषांपासून विकसित झाली आहे? पर्याय अ इंग्रजी संस्कृत, पर्याय ब संस्कृत अरबी, पर्याय क कानडी हिंदी, पर्याय ड संस्कृत व प्राकृत। याचे उत्तर क्रमांक आहे ड संस्कृत व प्राकृत। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी कोणत्या भाषेची लिपी देवनागरी आहे? पर्याय अ संस्कृत, पर्याय क मराठी, पर्याय ब हिंदी, पर्याय ड यापैकी सर्व।
याचे उत्तर क्रमांक आहे ड यापैकी सर्व. प्रश्न क्रमांक 13. ई हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? अ संयुक्त, ब दीर्घ, क ऱ्हस्व, ड स्वरादी. याचे उत्तर क्रमांक आहे क ऱ्हस्व. प्रश्न क्रमांक 14. वर्णमालेतील मूळाक्षरांची संख्या किती आहे? पर्याय अ 12, ब 24, क 52, ड 33. याचे उत्तर क्रमांक आहे क 52. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी उष्मे नसणारा पर्याय कोणता? पर्याय अ श, पर्याय ब श, पर्याय क स, पर्याय ड ह. याचे उत्तर क्रमांक आहे ड ह. प्रश्न क्रमांक 16. जोडाक्षर म्हणजे काय? पर्याय अ व्यंजन प्लस व्यंजन प्लस स्वर, पर्याय ब स्वर अधिक व्यंजन, पर्याय क अक्षर अधिक अक्षर, पर्याय ड व्यंजन अधिक व्यंजन. याचे उत्तर क्रमांक आहे अ व्यंजन अधिक व्यंजन अधिक स्वर. प्रश्न क्रमांक 17. शब्दातील कोणते अक्षर दीर्घ असते? पर्याय अ पहिले, पर्याय ब शेवटचे, पर्याय क दुसरे, पर्याय ड तिसरे. याचे उत्तर क्रमांक आहे ब शेवटचे. प्रश्न क्रमांक 18. ज्यांचा उच्चार दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या साह्याशिवाय होऊ शकतो त्यांना काय म्हणतात? अ वर्ण, ब व्यंजन, क स्वर, ड महाप्राण. याचे उत्तर क्रमांक आहे क स्वर. प्रश्न क्रमांक 19. व्यंजनांना अक्षरत्व येण्यासाठी काय करावे? पर्याय अ दो व्यंजनांचे एकत्रीकरण, पर्याय ब व्यंजन व स्वर यांचे एकत्रीकरण, पर्याय क दोन स्वरांचे एकत्रीकरण, पर्याय ड व्यंजनांमधून स्वर काढून टाकणे. याचे उत्तर क्रमांक आहे 2 व्यंजन व स्वर एकत्रीकरण. प्रश्न क्रमांक 20. पुढीलपैकी टिंबटिंब हा औष्ठ्यवर्ण आहे. पर्याय अ प, पर्याय ब क, पर्याय क ग, पर्याय ड घ. याचे उत्तर क्रमांक आहे अ प. प्रश्न क्रमांक 21. पुढीलपैकी मूर्धन्य व्यंजन कोणते? पर्याय अ क, पर्याय ब ठ, क च, पर्याय ड त. याचे उत्तर क्रमांक आहे ब ठ. प्रश्न क्रमांक 22. चक्र या शब्दातील च हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? पर्याय अ मूर्धन्य, पर्याय ब दंत तालव्य, पर्याय क कंठ तालव्य, पर्याय ड तालव्य. याचे उत्तर क्रमांक आहे ड तालव्य. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि मित्रांना शेअर जरूर करा.